नमस्कार. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात बऱ्याच चर्चा, काही अफवा कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि या संदर्भामध्ये भूमिका मांडण्यासाठी आपल्या सर्वांना इथे निमंत्रित केलेलं आहे. सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनींचं मी सहर्ष स्वागत करतो. गेले 2-3 दिवस वृत्तपत्रामधून टीव्हीमधून वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत. कोल्हापूरमध्ये उत्तर मतदारसंघामध्ये धनंजय महाडिक यांनी त्यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांच्यासाठी हट्ट धरला, आग्रह धरला, उमेदवारी निश्चित झाली आणि मग त्याला अनुसरून काल या विभागाचे आमचे शिवसेनेचे नेते राजेजी क्षीरसागर यांनी एक मेळावा घेतला. त्यामध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी भावना आपल्या व्यक्त केल्या. आज भारतीय जनता पार्टीचे आमचे इथले नेते सत्यजित उर्फ नाना कदम यांनी आज संध्याकाळी एक मेळावा घेतलेला आहे आणि गैरसमज काहीतरी निर्माण होत आहेत असं दिसतंय आणि म्हणून या संदर्भात भूमिका जाहीर करण्यासाठी मी आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे. पार्श्वभूमी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कोल्हापूर उत्तरची ही जी विधानसभेची जागा आहे, गेले 10-15 वर्ष शिवसेनेकडे ही जागा होती. 2019ला या विभागातून काँग्रेसचे आमदार निवडून आले. त्या ठिकाणी त्यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळं पोटनिवडणूक लागली आणि त्या पोटनिवडणुकीच्या वेळेस आमचे सत्यजित उर्फ नाना कदम यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी त्यांना उमेदवारी देत असतानासुद्धा पक्षामध्ये काही मतमतांतर होते, परंतु आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी नाना कदम यांची उमेदवारी निश्चित केली आणि भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी ही ती लढाई झाली. या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकद भारतीय जनता पार्टी महाडिक गटानं लावली आणि नाना कदम हे जवळजवळ 80,000 मताधिक्यापर्यंत गेले. त्यांचा पराभव जरी झाला तरी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये नाना कदम यांनी या उत्तर मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सार्वजनिक काम, सामाजिक काम, विकास काम या माध्यमातून संपर्क ठेवला. राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम राबवले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले. बांधकाम कामगार योजना राबवण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले. त्याच पद्धतीनं तिथं असणारे आमचे माजी आमदार राजेजी क्षीरसागर यांनीसुद्धा या गेल्या 2.5 वर्षामध्ये कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये आजपर्यंत कधीही कामं झाली नव्हती. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड विकास कामं केली. त्यात रस्ते विकासाच्या बाबतीत त्यांनी आणलेला निधी असेल, केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबतीत ताबडतोब मुख्यमंत्री महोदयांना इथं निमंत्रित करून त्यांनी इथं 25 करोड रुपयाची घोषणा केली. त्याचबरोबर पूर नियंत्रणाच्यासाठी एक मोठा निधी, कोल्हापूरमध्ये एक कन्व्हेन्शन सेंटर व्हावं यासाठीचा निधी, त्याचबरोबर क्रीडा संकुल व्हावं यासाठी प्रयत्न, अशी अनेक कामं जी प्रलंबित होती ती राजेजी क्षीरसागर यांनी पूर्ण केलेले आहेत. आणि त्यामुळे दोन्ही नेते या ठिकाणी ताकदीचे नेते म्हणून सर्वांना परिचित आहेत. या निवडणुकीसंदर्भात ज्यावेळी प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी आमचा आग्रह होता की ही उत्तरची उमेदवारी भारतीय जनता पार्टीला मिळावी, कारण पोटनिवडणुकीमध्ये 80,000 मतदान भारतीय जनता पार्टीने घेतलेलं आहे आणि त्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी हा आमचा नैसर्गिक मागणीचा प्रयत्न आम्ही आमच्या वरिष्ठांच्याकडे केला. आता 2-4 दिवसापूर्वी, 5 दिवसापूर्वी समजा असं लक्षात आलं किंवा असं समजलं की ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली नाही आणि ही जागा शिवसेनेकडे आहे. आता शिवसेनेकडे असल्यामुळं स्वाभाविकपणानं आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे इच्छुक होते त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होणंही स्वाभाविक आहे आणि म्हणून आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची परवानगी घेऊन मी सत्यजित उर्फ नाना कदम यांना उमेदवारी मिळावी यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे गेलेलो होतो. त्यावेळी नानांच्या उमेदवारीबद्दल बोलत असताना शिवसेनेच्या काही नेत्यांनी या ठिकाणी कृष्णराज महाडिकांच्याबद्दल माहिती विचारली. कृष्णराज महाडिकांच्या लोकप्रियतेचा किंवा त्यांच्या संपर्काचा किंवा त्यांच्या सामाजिक कार्याचा या निवडणुकीमध्ये फायदा होईल का अशा पद्धतीची विचारणा माझ्याकडे केली आणि काहींनी त्यांना उमेदवारी मिळाल्यास काय होईल असाही प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केला.
आता स्वाभाविकपणानं कृष्णराज महाडिकांचं काम हेही आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि समोरून प्रश्न उपस्थित झाल्यामुळं मी त्यांना सांगितले की चांगलं काम करतो आहे आणि निश्चित उमेदवारी मिळाली तर तोही चांगलं परफॉर्म करू शकेल असं मी सांगितलं। त्या नेत्यांनी कृष्णराज महाडिकांची एकदा मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून द्या अशा पद्धतीच्या सूचना केल्या। खरं पाहता सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही गेलो। यामध्ये कुठेही राजेश क्षीरसागरांना डावललं जावं किंवा त्यांच्याबद्दल काही निगेटिव्ह बोलणं किंवा त्यांच्याबद्दल काही वेगळ्या भूमिका मांडणं हे बिलकुल आम्ही केलेलं नाही आहे। एक आमचा कार्यकर्ता, ताकदीचा कार्यकर्ता नाना कदम हा गेले 5 वर्ष तिथं प्रयत्न करतोय, गेले 2.5 वर्ष खूप प्रयत्न करतोय आणि त्याच्या मनामध्ये भावना येऊनही माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी त्याच्यासाठी तिथं गेलो होतो। आम्ही CM साहेबांना विनंती केली की नानाच कदमांचा सुद्धा विचार व्हावा। असं आम्ही म्हटलो नाही की तुम्ही राजेशजींना डावला किंवा काय करा आणि नानांना उमेदवार द्या। आम्ही विनंती करायला गेलो, आमची भावना होती, आमची भूमिका होती आणि पक्षाला सांगून किंवा साहेबांना सांगून आम्ही गेलेलो होतो आणि त्यानुसार परवा दिवशी कृष्णराज महाडिक यांना घेऊन मी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली। कृष्णराज पहिल्यांदाच मुख्यमंत्री महोदयांना भेटला, त्यांनी त्याची विचारपूस केली, माहिती घेतली आणि त्यांना प्रभावी वाटलं की बाबा चांगला काम करणारा मुलगा आहे, असा मुलगा प्रक्रियेमध्ये असणं स्वाभाविक आहे। परंतु आपल्याला माहिती आहे वर्षा बंगला असेल किंवा सागर बंगला असेल, बाहेर पत्रकार कॅमेरे हे मोठ्या संख्येने असतात आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी अशी बातमी चालवली की कृष्णराज महाडिकांचं नाव निश्चित झालं। मी आज आपल्यासमोर सांगतो की अजून कुठल्याही पद्धतीचं नाव कुणाचंही निश्चित झालेलं नाही आहे। आमच्याकडं मागणारे 3 उमेदवार आहेत आणि म्हणून मी ही भूमिका मांडण्यासाठी आपल्यासमोर आलो की यामध्ये काल राजेश क्षीरसागर साहेबांच्या कार्यकर्त्यांनी जे मेळावा घेतला त्यामध्ये अशी भूमिका घेतली की राजेशजींना उमेदवारी नाही मिळाली तर मग आम्ही अमुक करू, दक्षिणमध्ये डॅमेज होईल। खरं म्हणजे आपण महायुती म्हणून इथं सगळेजण काम करतो, चांगलं काम करतोय, पुन्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय। कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती अतिशय चांगली आहे, म्हणजे 10च्या 10 उमेदवार महायुतीचे निवडून येतील अशी परिस्थिती असताना आपापसात कुठं मतभेद किंवा गैरसमज होऊ नये, डॅमेजची भाषा होऊ नये। डॅमेज त्यांनी करणार म्हटलं तर आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा काही शंका येऊ शकतात। भविष्यात उद्या जर त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही अशी भूमिका घेणं योग्य असणार नाही। माझ्याही कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे आणि म्हणून मी आज इथं हे सांगण्यासाठी आलेलो आहे की उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही। हा सर्वस्वी निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे। जर राजेश क्षीरसागर साहेबांना उमेदवारी मिळाली तर मी त्यांचा प्रचार प्रमुख असेन। आमची सगळी महाडिक परिवाराची ताकद, भारतीय जनता पार्टीची ताकद ही सगळी राजेशच्या बरोबर असेल। जर सत्यजित कदम नाना यांना उमेदवारी मिळाली तर राजेशजींचं काय पुनर्वसन असेल किंवा त्यांचा काय पुढचा अधिकार असेल ते त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचं काम हे मुख्यमंत्री महोदय करतील। परंतु एकमेकांमध्ये गैरसमज करून यांना मिळालं नाही तर त्यांना आता आज सत्यजित कदम मेळावा घेत आहेत, मला माहीत नाही त्यांची भूमिका काय, पण मी त्यांनाही आवाहन करेन की आपण पक्षाच्या बाबतीत कुठं काही चुकीचं वक्तव्य करावं, नेत्यांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करावं, महायुतीच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करावं हे करू नये, कारण अजून निर्णय झालेला नाही। निर्णय होत असताना समन्वयानं एखाद्याला उमेदवारी मिळाली तर दुसऱ्याचं पुनर्वसन हे 100% झालं पाहिजे, कारण हे सगळी ताकदीची लोक आहेत आणि मग पुनर्वसन करण्याचा जो निर्णय असेल तो वरिष्ठ नेते घेतील, फडणवीस साहेब घेतील, मुख्यमंत्री महोदय घेतील। परंतु चुकीच्या पद्धतीच्या अफवा, गैरसमज होऊ नयेत। कृष्णराज महाडिक हे तरुण आहेत, लोकप्रिय आहेत, युवा वर्गामध्ये महिलांच्या मध्ये त्यांची पॉप्युलरिटी आहे, त्यांचं काम चांगलं आहे आणि म्हणून त्यांच्या बाबतीत सुद्धा कुठं गैरसमज लोकांच्या मनामध्ये होऊ नये। त्यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही। जो निर्णय महायुती म्हणून पक्ष देईल त्या निर्णयाबरोबर आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे, गैरसमज होता कामा नयेत हे सांगण्यासाठी मी आज आपल्या सर्वांना इथं निमंत्रित केलेलं आहे। या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो। साहेब, कृष्णराज महाडिक यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि राजेश क्षीरसागर यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव हे प्रयत्न करत असल्याची बातमी सध्या येते, तर खरंच यामध्ये तथ्य आहे का? मी आपल्याला सांगितलं कृष्णराज महाडिक यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही आहे, कुणाचीच झालेली नाही आहे। हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सुद्धा मी आपल्याला सांगितलेली आहे
राजेश क्षीरसागर यांचा राईटफुल क्लेम त्या जागेवर असणं स्वाभाविक आहे, कारण ते शिवसेनेचे या विभागाचे आमचे नेते आहेत. सत्यजित कदम यांनी चांगलं मताधिक्य घेतल्यामुळं नाना कदम यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. कृष्णराज महाडिक यांची विचारणा झाल्यामुळं कृष्णराज महाडिक यांना आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून आणलेली आहे. यामध्ये अजून उमेदवारी निश्चित झाल्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. अजून या स्पर्धेत आहेत का? नाही, हे मला सांगता येणार नाही, कारण जो त्याचा रोल होता तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्याची भेट घालून द्यायची होती, भेट घालून दिलेली आहे. ही विचारणा त्यांच्या सर्वेक्षणामध्ये काहीतरी आला असेल, काहीतरी त्यांची यंत्रणा आहे त्यांच्यातून त्यांना माहिती मिळाली असेल आणि त्यामुळे त्यांनी विचारणा केली आणि त्या दृष्टिकोनातून ते पूर्ण करण्याचं काम मी केलेलं आहे. नाना कदमांचं नाव घेतलं नाही, फक्त कृष्णराज महाडिक यांचं नाव घेतलं. यामुळे नाना कदम सध्या नाराज असल्याचं राजेश. मी ऑन कॅमेरा सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की मी नाना कदम यांच्यासाठीच मुख्यमंत्री महोदयांना भेटायला गेलेलो होतो. नाना कदम आणि मुख्यमंत्री यांनी कृष्णराज यांच्यात काय नेमकी चर्चा झालेली आहे? तुम्ही देखील त्या ठिकाणी होता, नेमकं काय डायलॉग झाले? ते बघा, कृष्णराज महाडिकांना भेटल्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दल त्यांच्या नेत्यांनी थोडीशी माहिती दिलेली होती आणि त्यांनी विचारले काय काय करताय तुम्ही, काय करतोस तू, कसं करतोस, सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा वापर कसा करतोस, शहरामध्ये कुठं कुठं तुझा प्रेझेन्स आहे, कोण तुमच्या संबंधित आहेत, महाडिक परिवाराचं नेटवर्क तर त्यांना माहितीच आहे. तर अशा साधक बाधक चर्चा झाल्या. यामध्ये उमेदवारी द्या, उमेदवारी दिली अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. उमेदवारी संदर्भात इलेक्ट्रिक मेरिटचा मुद्दा उपस्थित केला जातोय. इलेक्ट्रिक मेरिटमध्ये कृष्णराज कितपत यशस्वी होतील, काय तुमचा विश्वास? आता हा सर्वे आहे जो पक्षाने केलेला आहे, आम्ही काय सर्वे केलेला नाही. त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट कोणाचं आहे हे पक्षाच्या नेत्यांनाच माहिती असेल. साहेब, राजेश क्षीरसागर यांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात मोठी चर्चा चालू आहे आणि श्रीकांत शिंदे याची प्रमुख भूमिका बजावतात. या संदर्भात आपली काही भेट झालेली आहे? या संदर्भात कोणतीही चर्चा नाही आहे. राजेश क्षीरसागरांचं पुनर्वसन, आज ते स्वतः एक कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा त्यांच्याकडे आहे, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आता त्यांचं पुनर्वसन काय करायचं, कसं करायचं हा प्रश्न माझ्यासमोर नाही आहे, हा वरिष्ठांचा निर्णय आहे. समजा नानांना उमेदवारी दिली तर ते राजेजींचा विचार करतील, राजेजींना उमेदवारी दिली तर ते नानाचा विचार करतील. कृष्णराजला काय पाहिजे भविष्यात किंवा आमचे काय आम्हाला प्रस्थापित किंवा पुनर्प्रस्थापित करा किंवा काय महामंडळ द्या, मागणी द्या, हे महाडिक परिवाराच्याकडून कसलीही अट, आम्ही कसलीही मागणी करणार नाही. तुम्हाला काय आवडेल, कृष्णराजांना दिलेली आवडेल की सत्यजित? हे पहा, हा निर्णय माझा नाही आहे. मला मुलगा म्हणून कृष्णराज निश्चित, तुम्हाला माहिती आहे त्याचं काम चांगलं आहे, परंतु नाना कदम हा आमच्या आघाडीचा प्रमुख आहे, आमच्या गटाचा प्रमुख आहे, मेहनत केलेली आहे, कष्ट केलेले आहे. त्यामुळे आता हे बघा, हे राजकारणामध्ये हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि हा निर्णय मला वाटते वरिष्ठांनी घेतला. जो निर्णय असेल तो आम्हाला बंधनकारक असेल. मी सांगितलं तुम्हाला, राजेजींची उमेदवारी झाली तर मी त्यांचा प्रचार प्रमुख असेल. आमची सगळी फौज उद्यापासून राजेजींच्या कामाला लागेल अशी आमची भावना आणि भूमिका आहे. काय म्हटलं? तरच सुद्धा वरिष्ठांचाच तो विषय असेल की या दोन नेत्यांचं मग काय करायचं, तर ते वरिष्ठ ठरवतील. पण एक साहेब चर्चा अशी आहे की धनंजय महाडिक म्हणजे आपण खूप लॉबिंग जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत केलेलं आहे. या सगळ्या चर्चा आणि अफवांवर पडदा टाकण्यासाठीच ही पत्रकार परिषद आहे. या सगळ्या चर्चा फेक आहेत, या सगळ्या अफवा फेक आहेत. जे मी कॅमेरासमोर सांगितलं ते सत्य आहे. मी CM साहेबांना भेटायला जाताना फडणवीस साहेबांची परवानगी घेऊन नाना कदम यांना घेऊन भेटायला गेलो. तिथून विचारला झाल्यानंतर कृष्णराजला घेऊन गेलो, भेट घालून आलेलो आहे. सर्वस्वी निर्णय आता त्यांचा आहे. कृष्णराज यांना जर उमेदवारी जाहीर झाली तर ती शिंदे गटातून होईल की भाजपकडून? मला आज या बाबतीत काहीच सांगता येणार नाही, कारण जो आमचा एक्सरसाइज होता तो पूर्ण झालेला आहे. आता हा निर्णय, ही जागा शिवसेना, भाजप, उमेदवारी कोणाला, हा सर्वस्वी वरचे 2 नेते किंवा 3 नेते जे आहेत आमचे, CM साहेब आणि दोन्ही DCM साहेब, हे या बाबतीत निर्णय घेतील. साहेब, तुम्ही म्हणताय की इकडे की बाबा वरिष्ठ निर्णय घेतील, पण आता शिवसेनेतनं कृष्णराज यांना उमेदवारी जाहीर झाली तर ते प्रवेश वगैरे या प्रक्रियात कशा असतील किंवा आपण अजून या बाबतीत कुठलीही चर्चा नाही. मी सांगितलं की कृष्णराज अजून तरुण आहे,
यंग आहे, त्याला खूप फ्युचर आहे. कुठलाही आताताईपणानं मी निर्णय घेणारा मी व्यक्ती नाही आहे. आम्ही राजकारणामध्ये स्थिर लोक आहोत. मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रमुख पदाधिकारी आहे. त्यामुळे असा कुठलाही वेगळ्या विचारानं मी काय करीन अशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत कृष्णराजचं नाव पोचलं म्हटलं तुम्ही. कामकाज आहे ते अनेक नेत्यांनी सुद्धा सांगितलं. भविष्यात कृष्णराजला या निमित्तानं चांगले दिवस असतील आणि स्टार कॅम्पेनर या निमित्तानं कृष्णराज दिसतील का? निश्चित मी नेहमी सांगत आलेलो आहे की कृष्णराज महाडिक हा उगवता सूर्य आहे. तो कितीही झाकायचा आम्ही प्रयत्न केला कुणीही तर तो उगवणारच आहे. त्याची लोकप्रियतेचा येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जिथं आज खरं म्हणजे त्याला राज्यभर नाशिकचे लोक बोलवत आहेत, नागपूरचे लोक बोलवत आहेत, सोलापूरचे लोक बोलवत आहेत. जिथं त्याच्या प्रचारानं महायुतीला फायदा होईल तिथं कृष्णराज महाडिक हे कॅम्पेन करतील. 2 दिवस राहिलेले आहेत. कधीपर्यंत हा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि उमेदवारी अर्ज मग कसा भरणार? हे पहा, आज शनिवार रविवार अर्ज भरण्यासाठी सुट्टीच आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत सर्वच पक्षांना आपली जी उर्वरित जी यादी असेल ती जाहीर करावीच लागेल. कारण 28 आणि 29 2च दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिल्लक राहत आहेत. त्यामुळे मला वाटतं उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्याच पक्षांच्या उमेदवाऱ्या घोषित होतील असं मला वाटतं. तुम्ही प्रयत्न केला पण नानांनी समजा आता भविष्यात बंडखोरीचा निर्णय घेतला तर त्यांना थांबवण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करणार आहात? निश्चित. नाना कदम हा आमच्या घरातला मुलगा आहे. बंडखोरी होता कामा नये. आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे. आपल्याला 10च्या 10 आमदार निवडून आणायचे आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं बंडखोरी करून जर कुठं डेंट होत असेल तर तो होता कामा नये यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतो. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून उत्तर मिळत नाही आहे उत्तर विधानसभेचं. तर आता काँग्रेसने कार्यकर्ता पॅटर्न पुढे करत जो खरा कार्यकर्ता आहे त्याला देण्यासंदर्भात वाटाघाटी चालू आहे. महायुतीकडून काय? महाविकास आघाडीकडे खरं म्हणजे उमेदवारच नाही आहे. महाविकास आघाडीची उत्तरमध्ये पंचायत झालेली आहे, म्हणजे अडचण निर्माण झालेली आहे. आणि त्यांचे जे नेते आहेत त्यांनी सगळ्यांनाच खेळवत ठेवलेलं आहे. सगळ्यांना बोर्ड लावायला लावलेले आहेत. सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे. आमच्या इकडं असं नाही आहे. आमच्या इकडं जे नेते आदेश देतील तो आदेश पाळला जाईल. तर आपण उमेदवारी कोणाला मिळालेली नाही म्हणतात राजेश म्हणतात मला उमेदवारी निश्चित झालेली आहे आणि मी फॉर्म देखील भरणार आहे. जनरल आहेत आपलं नाव असेल 100% त्यांना जर उमेदवारी मिळाली असेल त्यांच्या यादीत नाव येणार असेल तर आमची अडचण असायचं कारण नाही. त्यांचा अर्ज भरायला मी त्यांच्या पुढे असणार आहे. आता सुट्टी नाही असं कॅम्पेनिंग कृष्णराज महाडिक यांनी केलं होतं. आता महाविकास आघाडीची सुट्टी होणार का विधानसभेत? महाविकास आघाडीची सुट्टी झालेली आहे. सगळे आता एवढे गोंधळात गेलेले आहेत. तुम्ही बघताय आज त्यांच्या उमेदवाऱ्या सुद्धा घोषित होत नाही आहेत. कारण ते तुम्ही विचार करा महाविकास आघाडीची परिस्थिती काय महाराष्ट्रामध्ये. काँग्रेसचे 44-45 आमदार, शिवसेनेचे आणि पवारसाहेबांचे सगळे मिळून 60 लोक त्यांच्याकडं तयार आहेत. म्हणजे 215 उमेदवार त्यांना शोधायचे 215. आणि त्याच्यासाठी एकतर जागा आपल्या वाटणीला येणं आणि मग नंतर उमेदवार शोधणं अशी प्रचंड सर्कस आणि गोंधळ महाविकास आघाडीमध्ये चालू आहे. त्यामुळं त्यांची सुट्टी ऑलरेडी झालेली आहे. आपल्याला त्यांची फार चिंता करण्याची आवश्यकता नाही. तसा गोंधळ आमच्यामध्ये नाही आहे. आमच्यात जागा वाटपांचा निर्णय झालेला आहे. उमेदवार आमच्याकडे 1, 2, 3 ताकदीचे उमेदवार आहेत. त्यामुळे उद्या संध्यापर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. अमल माडिक यांचा अर्ज भरताना शिवसेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. हा कुठेतरी डॅमेज कंट्रोल करावं लागणार आहे तुम्हाला भविष्यात? अमल माडिक साहेबांचा अर्ज भरताना जिल्ह्यातील सर्वात मोठे शिवसेनेचे नेते संजय मंडलिक साहेब जे माजी खासदार आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, ते उपस्थित होते. त्यामुळे अशा पद्धतीचे काही गैरप्रचार होऊ नये. पण मागच्या वेळी राजेश क्षीरसागरांनी म्हटलं होतं की भाजपमुळे माझा पराभव झाला होता, त्यावेळी पाडापाडीचं राजकारण झालं. यावेळी मात्र ते होऊ नये असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. मग हे डॅमेज कंट्रोल होणार का? यावेळी असं काही होणार नाही. मी आपल्याला सांगितलं की सर्वात महत्त्वाचं आणि क्रमप्राप्त काय आहे तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणं, राज्यामध्ये महायुतीचे आमदार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होणं, मंत्रिमंडळ स्थापित होणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे यावेळी अशा पद्धतीचे कुठलेही अफवा किंवा डॅमेज होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी धनंजय महाडिक घेतील. साहेब तुम्ही म्हणालात या उत्तरच्या संदर्भात अफवा पसरवली गेली. नेमकी कुणीही अफवा पसरवली असं वाटतंय आणि कुठेतरी गैरसमज पसरवण्याचा उद्देश नेमका काय होता असं वाटतं? नाही, अफवा कोणी पसरवली हे मला सांगता येणार नाही. पण जे दिसतंय व्हॉट्सअपवर काही बातम्या येत आहेत, टी व्हीवरती काय बातम्या येत आहेत, वृत्तपत्रातून काय होतंय, मेळावे व्हायला लागलेले आहेत आणि या संदर्भात माझ्या संबंधात गैरसमज होऊ नये
आमच्या नेत्यांचा, शिवसेनेचे असतील, आमचे भाजपचे असतील, किंवा मी फार आग्रही आहे आणि मग दिलं नाही तर अमुक करीन, असं काहीच नाही आहे. हे चित्र जे आहे, किंवा मी फार आग्रही हट्ट केला आहे, असं काहीच नाही आहे. भविष्यात उद्या प्रचारासाठी मुख्यमंत्री महोदय येतील, इथं तुम्ही त्यांच्यासमोर असणार आहे, तुम्ही विचारू शकता. कसलाही हट्ट आग्रह नाही. एक विचारणा झाली, त्याची ओळख करून द्यायची होती, तेवढं काम झालेलं आहे. उमेदवारी मागण्याचं काम नेत्यांनी केलेलं आहे, देण्याचं काम वरिष्ठ करतील, एवढ्यापुरता हा विषय आहे. उत्तरमधून कृष्णराज महाडिक यांना उमेदवारी मिळाली. कोल्हापूर दक्षिणमध्ये महाडिक असणार आहे, उत्तरमध्ये महाडिक असणार आहेत आणि पलीकडे शिराळामध्ये देखील महाडिक असणार आहे. 3 मतदारसंघात महाडिक कुटुंब म्हणजे इथपर्यंत पोहोचू शकेल. चांगली गोष्ट आहे ना. परंतु हा काय म्हणजे मी खासदार आहे म्हणून या सगळ्या उमेदवारा मिळतात अशातला भाग नाही आहे. प्रत्येक विधानसभेला त्याच्या सर्वेक्षणानुसार उमेदवारांचं मेरिट ठरवलं जातं, त्यांचे सर्वे झालेले आहेत, त्यामध्ये त्यांचं रेटिंग झालेलं असेल आणि म्हणूनच ते लोक, अजून शिराळाचीसुद्धा उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे. परंतु महाडिक परिवार असा परिवार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा कोल्हापूर, सोलापूर, सांगली जिल्ह्यामध्ये की आम्ही सातत्यानं लोकांची कामं करतो, लोकांमध्ये असतो, कार्यक्रम आमचे चालू असतात, लोकांना आधार देण्याचं काम करतो, शासकीय योजना पोहोचवण्याचं काम करतो. आणि म्हणून घरातून हे जे लोक आहेत, अमोल महाडिकांचं काम प्रचंड आहे, सम्राट महाडिकांचं प्रचंड आहे, कृष्णाचं भरपूर आहे. आणि म्हणून वरिष्ठ लोक उमेदवारी देत असताना त्या उमेदवाराचं मेरिट बघतातच पहिलं, आणि मेरिटनुसार उमेदवारी मिळत असेल तर महाडिक परिवारासाठी सुद्धा ही चांगली बाब आहे आणि आनंदाची बाब आहे असं मला. भाजपचे 2 उमेदवार आता जाहीर झालेले आहेत. आणखीन एखादा उमेदवार मिळू शकते का भाजपला कोल्हापूरमध्ये? आणि चंदगडमध्ये शिवाजी पाटलांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहे, त्यांची बंडखोरी थांबवण्याचं पण आव्हान वाटते. शिवाजीराव पाटील चंदगडमधून अपक्ष अर्ज भरलेला आहे. कालच माझी त्यांची बैठक झालेली आहे. मी त्यांना विनंती केलेली आहे की आपण बंडखोरी करू नये. परंतु आपल्याला माहिती आहे की गेल्या निवडणुकीमध्ये 2019ला ते अवघ्या 2200 मतानं त्यांचा पराभव झालेला होता आणि त्यामुळं स्वाभाविकपणानं त्यांना वाटतं की आता मी ही निवडणूक जिंकू शकेन. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी आग्रह केलेला होता, परंतु महायुतीच्या धर्मानुसार जागा ही राजेश पाटील यांना राष्ट्रवादीला मिळालेली आहे आणि त्यामुळे राजेश पाटील अजून तरी म्हणजे कालच्या बैठकीत फार काय मला यश आलेलं नाही. आणखीन 1-2दा मी त्यांना भेटून विनंती करणार आहे. हिंदुराव शेळकेंनी पण प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा, त्यांची काय मनधरणी होणार आहे? काल त्यांच्या संदर्भात मी हळवणकर साहेब, आम्ही हिंदुराव शेळके साहेबांशी बोललेलो आहे. त्यांचाही आग्रह तसाच आहे की मी इतके वर्ष 40 वर्षाची भूमिका घेतलेली आहे ती प्रकाश आवाडे साहेबांच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका होती आणि आता मला त्यांचं समर्थन करणं योग्य वाटत नाही अशी आज त्यांची भूमिका आहे. परंतु आज उद्या परत आम्ही त्यांना भेटून, त्यांच्या चिरंजीवांना भेटून त्यांना हा निर्णय घेऊ नये यासाठी मनधरणी करणार आहोत. कृष्णराज महाडिक आता सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत मुंबईमध्ये, अजूनही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत असं दिसतं? नाही, कृष्णराज महाडिक मुंबईमध्ये नाही आहेत, पुण्यामध्ये. काल जयसिंगपूरमध्ये ऊस परिषद झाली. राजू शेट्टींनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे आणि 3700 रुपये त्यांनी मागितलेले आहे. एक कारखानदार म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि हे शक्य आहे? नाही, मला याबाबतीत एवढंच सांगायचं आहे की हा प्रत्येक वर्षी शेट्टी साहेबांचा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऊस परिषदेचा मेळावा जो नेहमी होत असतो त्यामध्ये ते एक भूमिका मांडतात. परंतु गेले 3-4 वर्ष आपण जर बघितलं तर केंद्र सरकारनं जो FRPचा कायदा केलेला आहे तो कायदा अस्तित्वात आहे. त्यानुसार सर्व कारखाने ऊस दर देत आलेले आहेत. त्यामध्ये काय वाढ मिळाली पाहिजे हा नेहमी त्यांचा प्रयत्न असतो. काल थोडंसं त्यांनी जास्त त्यामध्ये मागणी केलेली आहे, पण ज्यावेळी बैठक होईल त्यांच्या समन्वयाची बैठक होईल त्यामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.